तुला उचलून नेऊ, तुला मारून टाकू, जसं संतोष देशमुखाला केलं तसंच तुला करू असं सरपंचांनी सांगितलं होतं मला. सरपंचांना, गजानन नागरेंना, नाथासाहेब आहे ना, गणेश केदार यांनी सांगितलं होतं की तू संतोष देशमुखासारखंच तुला आम्ही मारू, तुला मेळही लागणार नाही, तुझ्या कोणालाच मेळ लागणार नाही. त्याच्यानंतर कालची घटना अशी होती की 4-5च्या टायमाला माझा भाऊ इकडे आला होता, त्यांच्या बाया माणसं जमलेले होते, आम्ही काय 4-5 जणच होतो घरी. मग आम्ही ते कहून आले म्हणून पुतळ्याजवळ कहून येत आहे म्हणून आलो. त्याचं इथपर्यंत बोलणं चालू होतं की शिवाजी महाराज नागराल बांधून नाला तोडून न्यायचं. मी सांगितलं मी होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी पुतळ्यासमोर बसले, माझ्या सोबतच्या काही महिला इथं बाहेर बाजूला बसल्या, माझ्या PSI इथं होते. PSI साहेबांनी आम्हाला परत प्रोटेक्ट केलं, पण सरपंचाच्या सांगण्यावरून आणि काही त्या लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्या बायांना PSI ला घेरत घेऊन आणि सांगळे साहेबाच्या आणि सानप साहेबाच्या त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्या समाजानं आम्हाला मारलं. माझ्या अंगावरचे कपडे पाडले. मी त्याला पोलीसवाल्याला आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला दाखवलेलं आहे. मग किती इंजुरी झालेली आहे, माझ्या शरीरावर किती नख मारलेले आहेत, त्यांनी लाथा मारल्या मला, त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या. माझ्यासोबत व्हिडिओद्वारे तुम्हाला सगळ्यापर्यंत त्या पोहोचलेले आहे. माझी फक्त एवढीच मागणी की 2 पोलीसवाले सस्पेंड व्हा, त्यामध्ये ठाणेदाराचा काही रूल नाही. एक सानप आणि एक सांगळे पोलीसवाले दोन्ही सस्पेंड व्हा. दाखल होणार, सगळे अटक होणार ही जबाबदारी घेतली. तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल. नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोललो तुम्हाला नाव बदलून ठेवा. मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही. छत्रपतीपेक्षा मला मोठं कोणी नाही माझ्या जीवनात. त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार आहे. मी काय भेट नाही, सगळे येणार मध्ये. आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा, खालीवर नका करू. आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा, तुमची नोकरी जाऊन देत नाही. आणि दबाव घ्या जाणाराचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगेच्या अवलाद सांगणार नाही. तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही. तुम्हाला तुमच्या SP साहेबाला, पोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्याचा फोन कर, तुम्हाला मोकळे करणार. जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कुमार साहेबांना मोकळीक होती काम करायची, तशी मोकळीक मिळणार. कुमार साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे. तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा, आमदाराचा, आमच्या त्या खरकट्याचा तिकाड्या नुसता कुणाला फोन द्याला, SP नाही उद्या कुणाला, फक्त मला कळवा. तुमच्या मागे आम्ही राहू, सगळा समाज तुमच्या पाठीशी. आणि त्या जाऊन जाईल मध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलार झाल्या तर सरपंच